ठीक. सो लास्ट लेक्चरमध्ये तुम्हाला इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचं कन्सेप्ट इंट्रोड्यूस करून दिलेलं होतं. बेसिकली आपण मेथड्सवरती वर्क करत होतो. वेगवेगळे मेथड्स मी तुमच्यासमोर प्रेझेंट करत होतो. नमपायमध्ये तुम्ही वेगवेगळ्या मेथड्सचा यूज करून कसं तुमचं ॲरेवरती ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता, कसे तुम्ही वेगवेगळे मॅथमॅटिकल ऑपरेशन्स तुमच्या डेटावरती परफॉर्म करू शकता ते तुम्हाला शो करत होतो. ठीक आहे. सो एक फ्लॅटन मेथडपर्यंत आपण स्टॉप झालो होतो आणि त्याच्यामध्येच मी तुम्हाला एक इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा कन्सेप्ट इंट्रोड्यूस करून दिला होता की कारण आपल्याला फ्लॅटन मेथडमध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंगचा यूज करायचं होतं. सो त्या केसमध्ये मी तुम्हाला इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे नमपायवरती ते तुम्हाला शो करून दिलं होतं. सो त्याच्यामध्ये इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये आपण स्टार्ट केलं होतं 1D ॲरेवरती. पहिल्या सुरुवातीला आपण 1D ॲरेवरती आपण काय केलं होतं, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स आपण परफॉर्म केले होते. सो एक 1D ॲरे क्रिएट केलं होतं, त्याच्यावरती मी तुम्हाला इंडेक्सिंग कशी करायची आणि स्लायसिंग ऑपरेशन्स कसे परफॉर्म करायचे ते तुम्हाला शो करत होतो. इंडेक्सिंग जसं नॉर्मली आपण स्ट्रिंग, लिस्ट आणि टपलमध्ये इंडेक्सिंग केली होती, सेम त्याच वेळी आपण सिंगल 1 डायमेन्शनल ॲरे म्हणजे 1D ॲरेवरती पण आपण काय करू शकतो, सेम वेळी इंडेक्सिंग आपण परफॉर्म करू शकतो. आणि मग स्लायसिंग ऑपरेशन्समध्ये पण तुम्हाला 3 मेथड्स मी काय केले होते तुम्हाला शो केले होते. सो एकदम सोप्या पद्धतीने तुमच्यासमोर 3 मेथड्स मांडले होते. 2 केसेस मी तुम्हाला दिले होते. या 2 केसेसमध्येच तुम्हाला एरर येईल असं पण मी स्टेटमेंट तुम्हाला दिलं होतं 1D ॲरेमध्ये. जेव्हा पण तुम्ही 1D ॲरेवरती इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करणार आहे, सो त्या केसमध्ये हे 3 मेथड्स असतील ज्याच्या थ्रू तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. आणि असे 2 केसेस असतील त्याच्यामध्येच तुम्हाला काय करायचे, एरर तुम्हाला शो होतील. बाकीच्या केसेसमध्ये तुम्हाला बेसिकली एक एम्प्टी ॲरे काय होणार आहे तुमच्यासमोर शो होणार आहे. आता आणि जर का तुम्ही लेफ्ट टू राईट जाताय, तर जर का तुम्हाला डेटा तुमचा लेफ्ट टू राईट प्रिंट करायचा आहे, सो त्या केसमध्ये तुमचं स्टेप काउंट एक तर नाही पाहिजे, नाही तर स्टेप काउंट तुमचं पॉझिटिव्हमध्ये पाहिजे. जर का तुम्हाला डेटा अपोजिट डायरेक्शनमध्ये प्रिंट करायचा आहे, तर त्या केसमध्ये तुमचं स्टेप काउंट मायनसमध्ये पाहिजे. त्याच केसमध्ये तुमचा डेटा लेफ्ट टू राईट प्रिंट होईल, राईट टू लेफ्ट प्रिंट होईल. सो असे तुम्हाला व्हेरियस ऑपरेशन्स इंडेक्सिंग आणि स्लायसिंगवरती तुम्हाला शो केले होते. त्याच्यानंतर आपण मेथड्सवरती होतो. मेथड्समध्ये मी तुम्हाला भरपूर मेथड्स तुमच्यासमोर मांडले होते. चेंजिंग, सगळ्यात पहिले रिशेपिंग ॲरेचे मेथड्स आपण बघू. त्याच्यामध्ये मी रिशेप मेथड तुमच्यासमोर मांडलं होतं. रिशेप काय करणार होतं, बेसिकली तुमच्यासाठी तुमच्या ॲरेचा शेप चेंज करणार होतो. तुम्हाला पाहिजे ते शेप तुम्ही इथं कन्वर्ट करून घेऊ शकता. म्हणजे 1D ॲरेला 2Dमध्ये, 2Dला 3Dमध्ये, तुम्ही अपोजिट जाऊ शकता, 3Dला 2Dमध्ये आणि 2Dला 1Dमध्ये. सो ते होतं रिशेप मेथड. त्याच्यानंतर फ्लॅटन मेथड होतं. तो बेसिकली तुमचा जो पण डेटा असेल, जो पण तुमचा ॲरे असेल त्यांना 1D ॲरेमध्येच कन्वर्ट करणार, बेसिकली फ्लॅट करून टाकणार आहे. सो ते सुद्धा मी तुम्हाला इथं शो केलं होतं. वेगवेगळे ऑपरेशन्स प्रत्येक मेथडमध्ये तुम्हाला दाखवलेले, सो ते लक्षात घ्यायचं आहे. समजा तुम्हाला मी चेंजिंग डेटा टाईपसुद्धा दाखवलेलं होतं. ॲज टाईपचा यूज करून तुम्ही तुमचा डेटा टाईप चेंज करून घेऊ शकता. डी टाईपचा पण यूज करून तुम्ही तुमचा डेटा टाईप चेंज करून घेऊ शकता. सो असे वेगवेगळे ऑपरेशन्स पण मी तुमच्यासमोर मांडले होते. सो जेवढे माझ्याकडे मेथड्स होते, शेप, साईज, सगळे मेथड्स मी तुमच्याकडे एक एक करून मांडत. काल परवाच्या लेक्चरमध्ये म्हणजे फ्रायडेच्या लेक्चरमध्ये आपण हे सगळ्या गोष्टी आपण बघितले होते. पुढं जाऊ. आता इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये पुढचं ऑपरेशन्स आपण परफॉर्म करू. ठीक आहे, इन 2 डायमेन्शनल आहे. मग एकदा की इंडेक्सिंग स्लायसिंग तुम्हाला व्यवस्थितपणे अंडरस्टँड झालं की परत आपण आपल्या मेथड्सवरती, आपल्या फंक्शन्सवरती जम्प करू आणि एक एक करून सगळ्या मेथड्सला डीपमध्ये स्टडी करू. सगळ्यात पहिले इम्पोर्ट करून घेतोय नमपाय. ठीक. आता 2D ॲरेवरती आपल्याला काय करायचं आहे, इंडेक्सिंग ऑपरेशन, स्लायसिंग ऑपरेशन्स आपल्याला परफॉर्म करायचे. खूप इम्पॉर्टंट टॉपिक आहे. 1D ॲरेवरती आपण बघितलं इंडेक्सिंग कशी करायची आणि त्याच्यामध्ये स्लायसिंग ऑपरेशन्स त्याच्यावरती कसे परफॉर्म करायचं ते पण आपण चेक केलं. बट 2Dमध्ये थोडेसे स्टेप्स वाढणार आहे. 2Dमध्ये इंडेक्सिंग काही वेगळ्या पद्धतीने होते आणि स्लायसिंग ऑपरेशन्स पण काही वेगळ्या पद्धतीने आपण करणार आहे. सो सगळे स्टेप बाय स्टेप तुमच्यासमोर केसेस मांडतो, व्यवस्थितपणे लक्षात घ्या सगळ्या ठीक आहे. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग इन 2D ॲरेमध्ये. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर आपण काय करणार आहे, 2D ॲरे आपलं बेसिकली इथं क्रिएट करून घेतोय. काय करतोय मी, सगळ्यात पहिले 2D ॲरेला मी काय करणार इथं क्रिएट करून घेणार आहे. सो एक व्हेरिएबल बनवतोय. ठीक आहे, ARR2 इक्वल टू
काय करतोय, एन पी डॉट ॲरेला डिफाईन करतोय आणि त्याच्यामध्ये मी काय डिफाईन करतोय, बेसिकली तुमच्यासाठी एक 2D ॲरेला इथं जनरेट करण्याचा प्रयत्न करतोय. एक 2D ॲरेला काय करतोय, इथं जनरेट करण्याचा प्रयत्न करतोय. आता एन पी डॉट ॲरे, त्याच्यानंतर आतमध्ये ब्रॅकेट्स आणि एक एक करून रोला काय करतोय आपण डिफाईन करून घेतोय. आता तर फर्स्ट रो माझी जी आहे त्याच्यामध्ये मी काय डेटा स्टोअर करतोय, काय अशा पद्धतीने. आता सेकंड रोला डिफाईन करतोय, त्याच्यामध्ये काय डेटा स्टोअर करून घेतोय. सो हा झाला आहे माझा बेसिकली इथं काय क्रिएट झालेलं आहे, 2D ॲरे माझं इथं क्रिएट झालेलं आहे. त्याच्यामध्ये मी 3 रोज म्हणजे 3 लिस्ट इथं मी पास केलेले तुम्ही बघू शकता. एक मेन लिस्टच्या आतमध्ये 3 सब लिस्ट मी पास केलेले आणि त्याच मदतीने आपण काय क्रिएट करतो, इथं 2D ॲरे क्रिएट करतो. आणि हे जे 3 सब लिस्ट आहे हे काय डिफाईन करताय, बेसिकली माझ्या ॲरेमध्ये किती रोज आहे, 3 रोज आहे आणि किती कॉलम्स आहे, 4 कॉलम्स आहे. कारण प्रत्येक एक सब लिस्टमध्ये किती डेटा आहे, 4 डेटा आहे. सो त्या केसमध्ये मी इथं 3 रोज आणि 4 कॉलम्सचं ॲरे इथं क्रिएट केले. सो 2D ॲरेमध्ये नमपायमध्ये जेव्हा आपण 2 डायमेन्शनल ॲरे क्रिएट करतोय, सो त्याच्यामध्ये इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग ऑपरेशन्समध्ये काही व्हेरिएशन्स आहे. इंडेक्सिंग सगळ्यात पहिले तर आपण अंडरस्टँड करून घेऊ आणि मग आपण स्लाइसिंग ऑपरेशन्सकडे मूव्ह ऑन करू. ठीक, A+R2. तर हा सक्सेसफुली मी 2D ॲरे क्रिएट केलेला आहे. आणि आता या 2D ॲरेवरती सगळ्यात पहिले इंडेक्सिंग करून आणि मग स्लाइसिंग ऑपरेशन्स आपण याच्यावरती परफॉर्म करू. सेम जो 2D ॲरे क्रिएट केलेला आहे त्यालाच तुमच्यासाठी इथं पिक करतोय आणि तुम्हाला स्लाइसिंग इथं डिफाईन करतोय 2D ॲरेसाठी. काय डिफाईन करतोय, स्लाइसिंग ऑपरेशन्स तुमच्यासाठी डिफाईन करतोय 2D ॲरेसाठी. सो काही अशा पद्धतीने डेटा आहे माझ्याकडं. ठीक आहे, हा माझा आहे 2D मॅट्रिक्स किंवा तुम्ही याला 2D ॲरे म्हणू शकता. सो 2D ॲरेमध्ये टोटल किती डेटा आहे माझ्याकडे, 12 डेटा इथं प्रेझेंट आहे. 3 रोज आणि 4 कॉलम्समध्ये मी 2D ॲरे माझं क्रिएट केलेलं आहे. आता ह्याच्यावरती इंडेक्सिंग कशा पद्धतीने होणार आहे. सो सगळ्यात पहिले इंडेक्सिंग आपण ह्याच्यामध्ये 2 वेजनी आपण इथं इंडेक्सिंग परफॉर्म करतो. 2D ॲरेमध्ये आपण 2 वेजमध्ये इंडेक्सिंग परफॉर्म करतो. फर्स्ट वे असतो आपण रोजला इंडेक्सिंग देतो, म्हणजे की नंबर ऑफ रोजला आपण इंडेक्सिंग करतो आणि नंबर ऑफ कॉलम्सला पण आपण इथं काय करतो, इंडेक्सिंग प्रोव्हाइड करतो. सो 2 वेज आहे इंडेक्सिंग करण्याचे. पहिली वे कोणती तुमची, की तुम्ही रोजला पण इंडेक्सिंग करणार आहे आणि सेकंड वे कोणती, तुम्ही कॉलम्सला पण इंडेक्सिंग करणार आहे. ठीक आहे, सो आता लक्ष द्या. सो ही माझी फर्स्ट रो आहे, ही माझी काय, ही कम्प्लिटली माझी काय फर्स्ट रो आहे. सो या फर्स्ट रोला मी इंडेक्स नंबर कोणता देणार आहे, मी 0 इंडेक्स नंबरनी याला काय करणार आहे, डिनोट करणार. लक्ष द्या. सेकंड, ही माझी काय सेकंड रो आहे. सो ह्याला मी कोणता इंडेक्स नंबर देणार आहे, 1. आणि ही माझी थर्ड रो आहे, तर ह्याला इंडेक्स नंबर कोणता भेटेल, 2. आता बाय डिफॉल्ट जर का आपण रोजला इंडेक्सिंग करतोय तर आपल्याला टॉप टू बॉटम जायचं. रोजला जेव्हा आपण इंडेक्सिंग करणार तेव्हा आपण टॉप टू बॉटमला फॉलो करणार. आणि टॉप टू बॉटम जर का तुम्ही इंडेक्सिंग करणार आहे तर तुम्हाला स्टार्ट करायची 0 पासून आणि एंड करायचं जोपर्यंत तुमचे रोज संपत नाही तिथपर्यंत तुमची इंडेक्सिंग चालणार. आणि तुम्ही बॉटम टू टॉप इंडेक्सिंग केली, लक्ष द्या, जर का तुम्ही बॉटम टू टॉप इंडेक्सिंग केली तर तुम्ही स्टार्ट करणार -1 पासून आणि एंड करणार वरच्या रो पर्यंत. सेम कॉलम्सला इंडेक्सिंग कशी होणार, आता कॉलम्सला तुम्ही इंडेक्सिंग देणार लेफ्ट टू राईट, म्हणजे की 0, 1, 2 आणि ह्याला तुम्ही देणार 3. सो काही अशा पद्धतीने तुम्ही काय करणार इथं इंडेक्सिंग ऑपरेशन्स तुमचे परफॉर्म करणार. सो 2 वेज सांगितले मी तुम्हाला इंडेक्सिंग करण्याचे.
ठीक आहे, 2 वेज मी तुम्हाला सांगितलेले. पहिली इंडेक्सिंग तुमची झाली पाहिजे रोजसाठी. रोजला जर का इंडेक्सिंग करायची तर टॉप टू बॉटम जायचं आहे आणि टॉप टू बॉटम तुमची इंडेक्सिंग स्टार्ट करायची 0 पासून. आणि सेकंड वे आहे, सेकंड इंडेक्सिंग तुम्हाला करायची कॉलमसाठी. सेकंड इंडेक्सिंग तुम्हाला करायची तुमच्या कॉलमसाठी आणि कॉलमला जर का तुम्ही इंडेक्सिंग प्रोव्हाइड करताय तर तुम्हाला लेफ्ट टू राईट जायचं आहे. ठीक आहे, लेफ्ट टू राईट तुम्ही वॉक करणार आणि ती इंडेक्सिंग तुमची स्टार्ट होणार आहे 0 पासून. सेम वेमध्ये तुम्ही राईट टू लेफ्ट पण इंडेक्सिंग करू शकता कॉलमला, तिथं तुमची इंडेक्सिंग स्टार्ट होईल -1 पासून. सो हे सगळे पार्ट व्यवस्थितपणे लक्षात घ्या. ठीक आहे, ही होती तुमची इंडेक्सिंग. इंडेक्सिंग कशा पद्धतीने करायची आहे, रोजला पण इंडेक्सिंग करायची आणि कॉलम्सला पण इंडेक्सिंग करायची. रोजला इंडेक्सिंग करताना टॉप टू बॉटम जायचं आहे आणि कॉलम्सला इंडेक्सिंग करताना लेफ्ट टू राईट जायचं आहे. सेम अपोजिट वेमध्ये पण इंडेक्सिंग व्हॅलिड आहे, राईट टू लेफ्ट पण चालू शकतो कॉलमसाठी आणि रोजसाठी बॉटम टू टॉप पण चालू शकतो. फक्त इंडेक्सिंग तुमची स्टार्ट होणार -1 पासून. ठीक आहे, चला आपण दोन्ही वेनी पण इंडेक्सिंग करू. आपण आता रोजला इंडेक्सिंग टॉप टू बॉटम केलेली आहे. सेम आपण रोजला इंडेक्सिंग बॉटम टू टॉप पण करू शकतो. सो बॉटम टू टॉप जर का मी इंडेक्सिंग प्रेफर केली तर काय असणार आहे, -1. -1 तुम्ही स्टार्ट करणार. सेम -2 आणि -3 काय अशा पद्धतीने. सो रोजला 2 इंडेक्स नंबर्स आहेत, प्रत्येक रोला 2 इंडेक्स नंबर आहेत. एक आहे बॉटम टू टॉप आणि एक आहे टॉप टू बॉटम. ठीक आहे, जेव्हा तुम्ही बॉटम टू टॉप जाणार तेव्हा -1 पासून स्टार्ट करा आणि जेव्हा तुम्ही टॉप टू बॉटम जाणार तेव्हा 0 पासून तुम्ही स्टार्ट करा. ही गोष्ट लक्षात घ्या. आता सेम वे मध्ये काय करणार आहे आता आपण आता कॉलमसाठी इंडेक्सिंग 2 वेजमध्ये करणार आहे. एक होती आपली लेफ्ट टू राईट जी 0 पासून आपण स्टार्ट केली ती, आणि एक आहे आपली राईट टू लेफ्ट. तर राईट टू लेफ्ट पण आपण काय करू शकतोय, इंडेक्सिंग करू शकतोय. सो कशी होणार, -4 -3 -2 आणि -1. सो काही अशा पद्धतीने तुमची इंडेक्सिंग असते, राईट टू लेफ्ट आणि लेफ्ट टू राईट. ही तुमची इंडेक्सिंग आहे कॉलमसाठी आणि ही तुमची इंडेक्सिंग आहे तुमची रोसाठी. ठीक, व्यवस्थितपणे नोट डाऊन करा, अंडरस्टँड करा 2D ॲरे कसं क्रिएट होतं आहे आणि 2D ॲरेवरती इंडेक्सिंग कशी परफॉर्म होते. ते कन्सेप्ट झाल्यावरती आपण मूव्ह ऑन करू स्लाइसिंग ऑपरेशन्सवरती. ठीक आहे, आता स्लाइसिंग ऑपरेशन्सचं सिंटॅक्स कसं आहे 2D ॲरेसाठी ते पण व्यवस्थितपणे अंडरस्टँड करून घ्या. आता सगळ्यात पहिले तर तुमचं व्हेरिएबलचं नाव आणि स्क्वेअर ब्रॅकेट्सच्या आतमध्ये तुम्ही देऊ शकता स्टार्ट नंबर, इंडेक्स नंबर्स कॉमा इंडेक्स नंबर. ठीक, हां लक्ष द्या. आता स्लाइसिंग ऑपरेशनसाठी सिंटॅक्स कसं असणार आहे 2D ॲरेवरती. सगळ्यात पहिले लिहायचं आहे तुमचं व्हेरिएबलचं नाव, ज्या पण व्हेरिएबलमध्ये तुमचा ॲरे क्रिएटेड असेल त्या व्हेरिएबलचं नाव लावायचं आहे तुम्हाला. स्क्वेअर ब्रॅकेट्स, ओपन स्क्वेअर ब्रॅकेट, क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट, आणि त्या दोघांच्या आतमध्ये तुम्हाला पास करायचं आहे जो पण डेटा तुम्हाला प्रिंट करायचा असेल त्या डेटाचा, बेसिकली तो डेटाचा तुम्हाला इंडेक्स नंबर काय करायचं आहे तुम्हाला इथं शो करायचं आहे. सो पहिला जो इंडेक्स नंबर असेल तुमचं इंडिकेट करेल रोसाठी आणि सेकंड जो इंडेक्स नंबर असेल तो इंडिकेट करेल तुमच्या कॉलमसाठी, आणि सेपरेटेड बाय तुमचे दोन्ही नंबर्स असतील कॉमन. पहिले तुम्हाला पुट करायचं आहे तुमचं रो इंडेक्स नंबर आणि सेकंड तुम्हाला पुट करायचं आहे तुम्हाला कॉलम इंडेक्स नंबर. नीट लक्ष देऊन ऐका. सगळ्यात पहिले व्हेरिएबलचं नाव स्क्वेअर ब्रॅकेटच्या आतमध्ये तुम्ही पास करणार रोचा इंडेक्स नंबर आणि मग तुम्ही पास करणार तुमच्या कॉलमचा इंडेक्स नंबर. ठीक आहे, आता
कसं सांगतोय मी तुम्हाला सांगतोय पहिले पास करायचंय रोचा इंडेक्स नंबर आणि मग तुम्हाला पास करायचंय तुमचा कॉलमचा इंडेक्स नंबर. सो त्याचा अर्थ काय लक्षात घ्या. आता सगळ्यात पहिले सिंटॅक्स काय, व्हेरिएबलचं नाव. सपोज माझ्या व्हेरिएबलचं नाव आहे ARR, मी लावतोय ओपन स्क्वेअर ब्रॅकेट क्लोज स्क्वेअर ब्रॅकेट. त्याच्या आतमध्ये काय पास करायचंय तुम्हाला, रो इंडेक्स नंबर आणि कॉलम इंडेक्स नंबर. आता सपोज जर का मला या 10 डेटाचा ॲक्सेस पाहिजे असेल, मला जर का आउटपुट स्क्रीनवरती फक्त एवढं 10 डेटा शो करायचा असेल, सो मी कशा पद्धतीने करू शकतो, फक्त 10 डेटाचा ॲक्सेस पाहिजे असेल तर कसा ॲक्सेस घेऊ शकतो, तर सिंटॅक्स काय माझं, पहिले द्यायचं आहे रो इंडेक्स नंबर आणि मग द्यायचं आहे कॉलम इंडेक्स नंबर. सो चेक करायचं आहे हा जो 10 डेटा आहे हा कोणत्या इंडेक्स रोमध्ये प्रेझेंट आहे आणि कोणत्या इंडेक्स कॉलममध्ये प्रेझेंट आहे, काय नंबर आहे त्याचा. हा जो 10 डेटा आहे हा ॲरेमध्ये प्रेझेंट आहे, पण कोणत्या रो नंबरमध्ये आहे आणि रो नंबर कोणता घ्यायचा आहे, इंडेक्स नंबर, म्हणजे कोणत्या रो इंडेक्स नंबरवरती आहे आणि हा सेम 10 डेटा कोणत्या कॉलम इंडेक्स नंबरवरती आहे. सो तुम्ही बघू शकता हा जो 10 नंबर आहे हा कोणत्या रो इंडेक्स रो नंबरमध्ये आहे 0 आणि सेम कॉलम पण कोणता आहे तुमचं 0. म्हणजे की मी इथं काय प्रोव्हाइड करणार आहे 0,0. पहिला जो नंबर आहे, पहिला जो इंडेक्स नंबर आहे हा बेसिकली कोणता इंडेक्स नंबर आहे, रोचा इंडेक्स नंबर आहे. आणि सेकंड जो इंडेक्स नंबर आहे तो कोणत्या इंडेक्स नंबर आहे, कॉलमचा इंडेक्स नंबर आहे. सो मी इथं काय दिलेलं आहे, रो इंडेक्स नंबर आणि कॉलम इंडेक्स नंबर. सो 0 रो इंडेक्स नंबर आणि 0 कॉलम इंडेक्स नंबरवरती कोणता डेटा प्रेझेंट आहे, तुमचं 10 डेटा प्रेझेंट आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्स इथं परफॉर्म करा. स्लायसिंगचा अर्थ काय, तुमच्या ॲरेमधून स्पेसिफिक डेटा रिट्राईव्ह करणं. तुमच्या ॲरेमधून स्पेसिफिक डेटाला काय करणं, रिट्राईव्ह करणं. सो मला जर का फक्त 10 हा डेटा पाहिजे असेल, सो त्या केसमध्ये तुम्ही काय करू शकता, पहिले तर तो 10 डेटा कुठं प्रेझेंट आहे ते बघा. कुठं प्रेझेंट आहे, 0 रो नंबरवरती आणि 0 कॉलम नंबरवरती, म्हणजे की 0 रो इंडेक्स नंबरवरती आणि 0 कॉलम इंडेक्स नंबरवरती. सो कॉमा करून इथं पास करा. सो जेव्हा मी असं काही कोड रन करणार तर माझ्या आउटपुट स्क्रीनवरती कोणता डेटा येईल, 10 असा डेटा माझ्यासमोर प्रिंट होईल. इथं तुम्हाला राईट करायचं आहे रो इंडेक्स नंबर आणि इथं तुम्ही यूज करणार तुमचा कॉलम इंडेक्स नंबर. ठीक आहे. ही मेथड कशासाठी आहे, जेव्हा तुम्हाला पूर्ण ॲरेमध्ये, हा तुमचा पूर्ण ॲरे आहे, 2D ॲरे आहे, हा 2D ॲरेमध्ये हा तुमचा 2D ॲरे आहे. सो या पूर्ण 2D ॲरेमधून जर का तुम्हाला एक सिंगल एलिमेंटचा ॲक्सेस पाहिजे असेल, एक सिंगल डेटाच तुम्हाला पाहिजे असेल, सो त्या केसमध्ये तुम्ही ही मेथडला यूज करणार. ठीक आहे. सो आता कोडला रन करू आपण. बेसिकली आपलं 2D ॲरे इथं क्रिएट आहे ॲरे 2 नावाच्या व्हेरिएबलमध्ये. सो मी काय करतोय इथं ARR2 करतोय इक्वल टू डायरेक्टली प्रिंट करू ARR2 स्क्वेअर ब्रॅकेट आणि मी जसं तुम्हाला सांगितलं होतं मला 10 डेटा पाहिजे. सो मी काय करणार इथं 0,0ला पुट करणार. जेव्हा प्रोग्राम रन करतोय सो तुम्ही चेक करू शकता बरोबर 10 डेटा माझ्यासमोर इथं प्रेझेंट झाले. 1D ॲरे आपलं टोटली वेगळं होतं आणि 2D ॲरेमध्ये पण आपली इंडेक्सिंग टोटली वेगळी. सो व्यवस्थितपणे लक्षात घ्या 2D ॲरेमध्ये इंडेक्सिंग कशी होणार आहे, स्लायसिंग ऑपरेशन्स पण कशा पद्धतीने होणार आहे ते पण एक एक करून तुमच्यासमोर मेथड्स इथं पॉईंट आउट करतो. असं तुम्हाला जो पण डेटा पाहिजे असेल त्याला तुम्ही ॲक्सेस घेऊ शकता. सो सपोज आता मला हा 70 डेटा पाहिजे. सो चेक करायचं आहे 70 डेटा कुठं प्रेझेंट आहे, कोणत्या रोमध्ये प्रेझेंट आहे, या रोमध्ये प्रेझेंट आहे, या कंप्लीट रोमध्ये हा 70 डेटा आहे. मग त्या 70 डेटाचा इंडेक्स नंबर काय, रो इंडेक्स नंबर कोणता आहे 1 आणि कॉलम इंडेक्स नंबर काय 2. सो मी काय पास करणार 1,2 प्रिंट 1,2 काय अशा पद्धतीने. सो काय आलेलं इथं 70 डेटा माझ्यासमोर प्रिंट झाले.
प्रिंट करतोय, निगेटिव्ह स्लाइसिंग पण शो करतोय तुमच्यासमोर ॲरे टू ब्रॅकेट्समध्ये. आता सपोज जर का निगेटिव्ह स्लाइसिंग निगेटिव्ह इंडेक्सिंगचा यूज करून मला ऑपरेशन परफॉर्म करायचे असतील तर कसं करणार. सपोज मला पाहिजे हा 100 डेटा. सो आता मी काय टाईप करतोय, -1 देणार, कारण 100 डेटा कोणत्या रोमध्ये प्रेझेंट आहे, या रोमध्ये कंप्लीट, या रोमध्ये 100 डेटा आहे. मग या रोचा इंडेक्स नंबर कोणता आहे, याचं रो इंडेक्स नंबर कोणता आहे, -1. सो मी पहिले काय पास करणार, -1 कॉमा, आणि आता हा 100चा कॉलम इंडेक्स नंबर कोणता आहे, निगेटिव्ह इंडेक्सिंगमध्ये -3. सो मी इथं काय पास करणार, -3. सो तुम्ही चेक करू शकता, मी निगेटिव्ह इंडेक्सिंगचा पण यूज करून स्लाइसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो आणि स्पेसिफिक डेटाला रिट्राईव्ह करू शकतो. सो कसं रिट्राईव्ह करायचं डेटा ते अंडरस्टँड करा. त्याच्या अगोदर अंडरस्टँड करा इंडेक्सिंग कशी करायची. 2D ॲरेला रोज आणि कॉलम्सला इंडेक्सिंग करणे गरजेचं आहे. मग ते तुम्ही टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप करू शकता. कॉलमसाठी तुम्ही लेफ्ट टू राईट आणि राईट टू लेफ्ट पण करू शकता. एरर कधी येईल आता, सो आता लक्ष द्या. एरर कधी येणार तुम्हाला, जेव्हा तुम्ही प्रिंट ॲरे 2 करताय आणि त्या केसमध्ये तुम्ही रो नंबर आणि कॉलम नंबर आउट ऑफ द रेंज देताय. सो त्या केसमध्ये तुम्हाला काय होणार आहे, एरर शो होणार आहे. ही केस तुमची काय असेल, एररची केस असेल. लक्षात द्या, जेव्हा मी रो इंडेक्स नंबर आणि कॉलम इंडेक्स नंबर आउट ऑफ द रेंज दिलेलं आहे, सो त्या केसमध्ये मला काय आलेलं आहे, एरर आलं. चल पुढे जाऊ. सेकंड केस आता तुमच्यासाठी प्रिंट ॲरे 2 आणि त्याच्यामध्ये तुम्ही एक पॉझिटिव्ह इंडेक्स आणि एक निगेटिव्ह इंडेक्स पण इथं काय करू शकता, पास करू शकता. म्हणजे सपोज जर का मी रोमध्ये निगेटिव्ह इंडेक्स पास करतोय आणि कॉलममध्ये पॉझिटिव्ह इंडेक्सचा डेटा पास करतोय काही अशा पद्धतीने. सो त्या केसमध्ये पण तुम्हाला व्हॅलिड आहे आणि तुमच्यासमोर डेटा शो होणार. सो इथं काय आलेलं आहे आता 90 डेटा असं माझ्यासमोर शो झालेलं आहे. सो -1 कुणाला पॉईंट आउट करतोय, या रोला पॉईंट आउट करतोय, बरोबर. आणि 0 कुठं आहे, ज्या कॉलमला पॉईंट आउट करतोय, हा बेसिकली. सो ही रो आणि ही कॉलम. सो त्या केसमध्ये कोणता डेटा आहे माझ्याकडं, 90 डेटा आहे. सो 90 बेसिकली माझ्यासाठी इथं प्रिंट झालेलं आहे. सो हे पण एक व्हेरिएशन आहे, नोट डाऊन करा. पुढचा आता प्रिंटमध्ये
सपोज जर का तुम्हाला एक पर्टिक्युलर फक्त रोज पाहिजे असेल, सो त्या केसमध्ये पण तुम्हाला तुमच्याकडं तुम्ही व्हेरिएबलचं नाव स्क्वेअर ब्रॅकेट्स आणि त्याच्या आतमध्ये नुसती रो नंबर पण पास केला, रो इंडेक्स नंबर पण नुसतं पास केला तरी एक कंप्लीट रो तुमच्यासाठी काय होणार आहे, प्रिंट होणार. लक्ष द्या, एक कंप्लीट इंडेक्स रो तुमच्यासाठी इथं प्रिंट होणार. आपला सिंटॅक्स काय बेसिकली, रो इंडेक्स नंबर कॉमा कॉलम इंडेक्स नंबर, रो इंडेक्स नंबर कॉमा कॉलम इंडेक्स नंबर, हे गोष्ट लक्षात द्या. सो ही एक तुमच्याकडं वे आहे एक कंप्लीट रो प्रिंट करण्यासाठी, आणि दुसरी तुमच्याकडं वे आहे प्रिंट A_R_R2. आणि ह्याच्यामध्ये पहिली रो तर तुमची ॲज इट इज पाहिजे तुम्हाला पूर्ण रो, ठीक आहे. कॉमा देऊन तुम्हाला इथं द्यायचं आहे कोलन. या कोलनचा अर्थ काय, ही पोझिशन कुणाची, रो इंडेक्स नंबरची. कॉमा नंतरची पोझिशन कुणाची, कॉलम इंडेक्स नंबरची. सो जिथं कॉलम इंडेक्स नंबरची पोझिशन आहे तिथं मी काय दिलेलं आहे, कोलन. त्याचा अर्थ काय की ह्या रो मधले सगळे कॉलम प्रिंट झाले पाहिजे, या 0 रो मधले सगळे कॉलम्स काय झाले पाहिजे, प्रिंट झाले पाहिजे. सो 0 रो कुठे आहे, ही तुमची 0 रो आहे, ही बेसिकली तुमची 0 इंडेक्स रो आहे. आणि यामधले सगळे कॉलम्स म्हणजे कोणते, 0 1 2 3, म्हणजे की पूर्ण रो तुमची काय झाली पाहिजे, ॲज इट इज प्रिंट झाली पाहिजे. सो जेव्हा मी याला रन करतोय सो तुम्ही बघू शकता काही अशा पद्धतीने तुम्हाला डेटा शो होईल. सो एक पर्टिक्युलर एंटायर कॉलम एंटायर रो जर का तुम्हाला प्रिंट करायची असेल तर तुमच्याकडे असे 2 व्हेरिएशन्स आहेत ज्याच्या मदतीने तुम्ही एक कम्प्लीट एंटायर रो तुम्ही प्रिंट करू शकता. सेम कॉलमसाठी पण आहे. तुम्हाला जर का एक कम्प्लीट कॉलमला प्रिंट करायचं असेल, एक कम्प्लीट या सपोज कॉलमला प्रिंट करायचं आहे मला 10 50 आणि 90. सो त्याच्या केसमध्ये तुम्ही काय करणार, A_R_R2 जो रो आहे ती रो तुम्हाला पूर्ण पाहिजे, तुम्ही रो कोणती देणार, सगळं रो पोझिशन रो इंडेक्स नंबरवरती कोलन देणार आणि कॉमा करून देणार 0. सो त्या केसमध्ये काय डेटा प्रिंट होईल, 10 50 90. सो बरोबर 10 50 90 डेटा माझ्यासमोर प्रिंट झाला. या सिंटॅक्सचा अर्थ काय, लक्ष द्या, एक पूर्ण कॉलम मी प्रिंट केलेलं आहे. कोणतं कॉलम, 0 नंबरचं कॉलम पूर्ण, पण किती रोज, सगळे रोज, त्या 0 कॉलम मधले सगळे रोज. सो 0 कॉलम मधले सगळे रोज मध्ये डेटा काय येणार, 10 येणार, 50 येणार आणि 90 येणार. व्हेरिएशन्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करा. नुसतं रो जर का प्रिंट करायची असेल तर कसं करणार, नुसती रो जर का एक कंप्लीट रो तुम्हाला प्रिंट करायची असेल तर 2 ऑप्शन्स आहे, पण एक कंप्लीट कॉलम नुसतं प्रिंट करायचं असेल तर तुमच्याकडे एकच ऑप्शन. इथं आपण नुसतं 0 नाही देऊ शकत. A_R_R2 ब्रॅकेट्समध्ये जर का नुसतं 0 दिलं तर ते काय असणार आहे, बेसिकली त्या ब्रॅकेट्समधली फर्स्ट पोझिशनची व्हॅल्यू आहे. फर्स्ट पोझिशन काय इंडिकेट करते, रो इंडेक्स नंबर. कॉलम इंडेक्स नंबर कुठे आहे, आपलं कॉमा नंतरचा जो पार्ट आहे तो कॉलम इंडेक्स नंबरला रिप्रेझेंट करतो. सो लक्षात घ्या कशा पद्धतीने हे 2 व्हेरिएशन्स फक्त एक कंप्लीट रो प्रिंट करण्यासाठी हेल्प करणार, आणि असंच व्हेरिएशन्स क्रिएट करून एक कंप्लीट कॉलम तुम्ही पण इथं प्रिंट करू शकता. निगेटिव्ह स्लायसिंगचा त्याच्यामध्ये यूज करा, अजून लक्षात येईल. आता आपण स्लाइसिंग ऑपरेशन्सला परफॉर्म करू. म्हणजे की आपण रोजवरती स्लाइसिंग करणार आणि कॉलम्सवरती पण आता आपण स्लाइसिंग करणार. सो कशा पद्धतीने आपण रोज आणि कॉलम्सवरती स्लाइसिंग करू शकतो ते लक्षात ठेवा. काय लिहितोय मी, प्रिंट लिहितोय आणि A_R_R2 लिहितोय. त्याच्या आतमध्ये काय पास करणार मी, आता रो वरती मी स्लाइसिंग करणार. रोची स्लाइसिंग कशा पद्धतीने होऊ शकते, चला बघा. काय लिहितोय, 0 पासून ते 2 पर्यंत, 0 पासून ते 2 पर्यंत आणि कॉमा करून देतोय मी कोलन.
काय अशा पद्धतीने हा आला माझा कॉमा. कॉमाच्या लेफ्ट साईडला कुणाची पोझिशन आहे, रो इंडेक्स नंबरची पोझिशन आहे. कॉमाच्या राईट साईडला कुणाची पोझिशन आहे, कॉलम इंडेक्स नंबरची पोझिशन. सो रो इंडेक्स नंबरमध्ये मी काय दिलेलं आहे, 0 पासून ते 2 पर्यंत. सो हा माझा काय झालेला आहे, 0 स्टार्ट नंबर. एंड नंबर काय माझं 2. सो 0 पासून मला स्टार्ट करायचं आहे आणि एंड कुठं करायचं आहे, 2 पर्यंत. सो इथं बघा 0 पासून मी स्टार्ट करणार आणि 2 पर्यंत मी काय करणार, एंड करणार. पण मी 2ला कन्सिडर करणार का, नाही, कारण आपण इंडेक्सिंग आणि स्लायसिंगमध्ये शिकलेलो आहे, जिथं स्टार्ट नंबर आणि एंड नंबर असेल तिथं एंड नंबर नेहमी लेस देन 1 कन्सिडर करायचा. सो मी 0 पासून स्टार्ट करणार आणि 1 पर्यंतचे रोज सगळे प्रिंट करणार. म्हणजे इथं टोटल किती रोज प्रिंट होतील, 2 रोज प्रिंट होतील. 10, 20, 30, 40 ही पहिली रो आणि सेकंड रो 50, 60, 70 आणि 80. लक्षात घ्या हा पार्ट. याच्यामध्ये मी काय दिलेलं आहे, आता रो इंडेक्स नंबरच्या जागेवरती मी काय दिलेलं आहे, 0 ॲज अ स्टार्ट नंबर आणि 2 ॲज अ एंड नंबर. सो 0 आणि 1 रो प्रिंट होईल आणि कॉलम तर मी सगळे सांगतोय. कोलनचा अर्थ काय की जेवढे पण कॉलम्स आहेत ते सगळे कॉलमचा डेटा प्रिंट होतील. पण रोज किती, फक्त 2 रोज. कोणती रोज, 0 इंडेक्स नंबरची रो आणि फर्स्ट इंडेक्स नंबरची रो. चला आता प्रिंट करू डेटा, काय येतोय आपल्यासमोर. सो तुम्ही बघू शकता 10, 20, 30, 40 आणि 50, 60, 70, 80 असा डेटा माझ्यासमोर प्रिंट झालेला आहे सक्सेसफुल. सो आता रो इंडेक्स नंबर आणि कॉलम इंडेक्स नंबरच्या जागेवरती पण आपण स्लायसिंग ऑपरेशन्स परफॉर्म करू शकतो. तिथं आपण स्टार्ट नंबर, एंड नंबर प्रोव्हाइड करू शकतो. सेम आपण अजून कॉलमसाठी पण करू शकतो. प्रिंट करतोय, पॉईंट्स व्यवस्थितपणे नोट डाऊन करा, सगळे व्हेरिएशन्स नोट डाऊन करा. हे झालं आपलं सिंटॅक्स रेडी. आता मी काय सांगतोय, मला फक्त एक 0, 1 आणि 2 कॉलमचाच डेटा काय पाहिजे, माझ्यासमोर प्रिंट झाला पाहिजे. कोणता डेटा प्रिंट झाला पाहिजे, 0 कॉलमचा, 1 कॉलमचा आणि 2 कॉलमचा डेटा, पूर्ण डेटा ते पण. सो कसं देणार मी इंडेक्सिंग, त्याच्यामधले रोज तर सगळे पाहिजे. सो मी रोजच्या जागेवरती, रो इंडेक्स नंबरच्या जागेवरती काय पुट करणार, कोलन, कॉमा देणार आणि त्याच्यानंतर मी काय पुट करणार, मला कोणता डेटा पाहिजे होतं, 0, 1 आणि 2 कॉलमचं. सो मी 0 पासून स्टार्ट करणार आणि 3 पर्यंत एंड करणार. तो ऑटोमॅटिक 0, 1 आणि 2 कॉलमचा डेटा माझ्यासमोर प्रिंट होणार. सो मी इथं काय रेंज देणार, कॉलम इंडेक्स नंबरच्या जागेवरती मी काय देणार, 0 ॲज अ स्टार्टिंग, काय देणार, 0 ॲज अ स्टार्टिंग आणि 3 ॲज अ एंडिंग. म्हणजे बरोबर 0, 1 आणि 2 कॉलम प्रिंट होईल. 3 कन्सिडर होणार का, नाही, कारण 3 काय स्टॉप नंबर, 3 काय एंड नंबर. तर स्टॉप आणि एंड नंबर काही पण म्हणा त्याला, आपण नेहमी लेस देन 1 कन्सिडर करतो. सो इथं तुमचं 10, 20, 30, 50, 60, 70 आणि 90, 100, 110 असा डेटा तुमच्यासमोर प्रिंट झालेला आहे. सो बरोबर बघू शकता तुम्ही, एवढंच डेटा माझ्या हाती आला आहे. नोट डाऊन केलं असेल तुम्ही. नेक्स्ट व्हेरिएशन आहे, आता आपण स्लायसिंग ऑपरेशन्स दोन्ही पण ठिकाणी सोबत परफॉर्म करू, रोवरती पण आणि कॉलमवरती पण. म्हणजे की कसं, सपोज मी इथं देतोय 0:2, 0:3. ह्याचा अर्थ काय,
रो इंडेक्स नंबर कुठून कुठपर्यंत कन्सिडर करायचं आहे. रो इंडेक्स नंबरची जागा कोण घेतलेली आहे, 0:2. त्याचा अर्थ काय, 0 इंडेक्स नंबरपासून स्टार्ट करा आणि 2 पर्यंत स्टॉप करा. पण 2 ला कन्सिडर करायचं आहे का, नाही, त्याच्यापेक्षा एक कमी. म्हणजे 0 रो आणि 1th रो, म्हणजे 0 आणि फर्स्ट रो आणि सेकंड रोला आपल्याला काय करायचं आहे, इथं कन्सिडर करायचं आहे. त्याच्यानंतर कॉलम कोणते कन्सिडर करायचे, 0 पासून ते 3 पर्यंत, म्हणजे की 0 पासून ते 2 पर्यंत, बरोबर. 3 आहे आपलं स्टॉप नंबर, तर एक कमी. सो आपला कोणता डेटा प्रिंट होणार, आपला डेटा प्रिंट होणार 10, 20, 30 आणि 50, 60, 70, बरोबर. रो मध्ये काय सिलेक्ट करायचं, 0 आणि 1. कॉलम मध्ये काय सिलेक्ट करायचं, 0, 1, 2. सो काय अशा प्रकारे आपल्यासमोर जो डेटा आहे तो प्रिंट होणार. सो बघू शकता 10, 20, 30 आणि 50, 60, 70चा पार्ट आपल्यासमोर काय झालेला आहे, इथं प्रिंट झालेला आहे. सिंटॅक्स लक्षात घ्या नीट. सिंटॅक्स एकच आहे, हा सिंटॅक्स आहे तुमचा बेसिकली, रो इंडेक्स नंबर आणि कॉलम इंडेक्स नंबर. आता रो इंडेक्स नंबरच्या जागी तुम्हाला रोचा इंडेक्स नंबर द्यायचा आहे, कॉलम इंडेक्स नंबरच्या जागी तुम्हाला कॉलमचा इंडेक्स नंबर द्यायचा आहे. आता ते तुम्ही सिंगल नंबर द्या किंवा त्याच्यामध्ये तुम्ही स्लाइसिंग करा, म्हणजे स्टार्ट नंबर स्टॉप नंबर करा, तसं पण जमेल. याच्यामध्ये आपण स्टेप काउंटचा पण यूज करू शकतो. याच प्रोसेसमध्ये मी तुम्हाला आता काय दाखवते, स्टेप काउंटला पण आपण यूज करू शकतो. स्टेप काउंटला कसं यूज करणार, परत एकदा सिंटॅक्स कंप्लीट करतोय. स्टेप काउंट कुठे अप्लाय करणार मी, रो इंडेक्स नंबरवरती स्टेप काउंट देणार आणि कॉलम इंडेक्स नंबरवरती पण काय देणार मी, स्टेप काउंट देणार. सो सगळ्यात पहिले आपण रो इंडेक्स नंबरवरती काय करू, स्टेप काउंट देऊ. सो रो इंडेक्स नंबरवरती जर का स्टेप काउंट द्यायचं असेल तर कशा पद्धतीने देणार, हा माझा काय स्टार्ट नंबर. स्टार्ट नंबर माझं काहीच नाही आहे, तर बाय डिफॉल्ट 0 पासून स्टार्ट होईल. स्टॉप नंबर मी काही देत नाही आहे, सो बाय डिफॉल्ट तो जेवढा डेटा असेल त्याला कन्सिडर करणार आणि मी आता काय देतोय, डायरेक्टली स्टेप काउंट देतो. सो याचा अर्थ काय झालं की रो इंडेक्स नंबरच्या जागेवरती मी आता काय दिलेलं आहे, ::2, म्हणजे की स्टार्ट नंबर नाही दिलं, स्टॉप नंबर नाही दिलं, डायरेक्टली स्टेप काउंट 2 दिलेलं आहे. पण कोणत्या जागेवरती दिलंय, रो इंडेक्स नंबरच्या जागेवरती दिलंय. सो त्या केसमध्ये 0 to 2 पर्यंतचा काय होईल, डेटा पहिले कन्सिडर होईल. काय आपला डेटा स्टार्ट नंबर नाही आहे म्हणजे 0 पासून कन्सिडर होईल, एंड नंबर नाही आहे म्हणजे शेवटपर्यंतचा डेटा कन्सिडर होईल, म्हणजे 0th रो, फर्स्ट रो आणि सेकंड इंडेक्स नंबरची रो सुद्धा काय होईल आपल्यासाठी कन्सिडर होईल. आता स्टेप काउंट काय, 2. सो मी काय सांगतो, स्टेप काउंटचा रूल काय असतो, पहिले जो 0 रो आहे त्याला ॲज इट इज घ्या, त्याच्यानंतर 2 स्टेप वॉक करा, म्हणजे कुठं येऊ आपण, सेकंड इंडेक्स रोवरती. सो कोणता डेटा प्रिंट होणार आता, 10, 20, 30, 40 आणि 90, 100, 110 आणि 120. काय अशा पद्धतीने तुमच्यासमोर तुमचा डेटा असेल. सो तुम्ही बघू शकता कशा पद्धतीने आता डेटा आलेला आहे. स्टेप काउंट अप्लाय केलेलं आहे, पण स्टेप काउंट कुणावरती अप्लाय झाले, फक्त रो इंडेक्स नंबरवरती स्टेप काउंट अप्लाय झाले. तेच जर का मला कॉलम इंडेक्स नंबरवरती स्टेप काउंट अप्लाय करायचं असेल, मला जर का कॉलम इंडेक्स नंबरवरती स्टेप काउंटला अप्लाय करायचं असेल तर मी कशा पद्धतीने करणार, सगळ्यात पहिले रो माझे किती सिलेक्ट झाले पाहिजे ते, मला सपोज सगळे रो सिलेक्ट करायचे. सो मी देतोय कोलनचं सिम्बॉल, कॉमा देतोय आणि मी आता काय सांगतोय, सगळे कॉलम्सला सिलेक्ट करा, पण त्याच्यावरती काय अप्लाय करा, स्टेप काउंट 2चा अप्लाय करा. सो मी काय देणार, स्टेप कॉलम इंडेक्स नंबरच्या जागेवरती ::2. जेव्हा मी आता ह्याला प्रिंट करतोय तर कसं डेटा येईल, 0 ते 3 पर्यंत. तर 0 रो पहिले, 0 कॉलम ॲज इट इज येईल, त्याच्यानंतर 2 येईल, 0 आणि 2 नंबरचा कॉलम तुमच्यासमोर प्रिंट होणार, म्हणजे की 10, 50, 90 आणि 30, 70, 110. इथं बघू शकता तुम्ही 10, 50, 90 आणि 30, 70, 110चा डेटा तुमच्यासमोर प्रिंट झाला आहे. सगळे व्हेरिएशन्स लक्षात घ्या. आता सगळे व्हेरिएशन्स तुमच्यासमोर मांडून दिलेले. कसं अप्लाय करायचं इंडेक्सिंग आणि स्लाइसिंग 2D ॲरेवरती, व्यवस्थितपणे लक्षात घ्या कन्सेप्ट.
दोघांना सोबत अप्लाय करून बघा. म्हणजे रो इंडेक्स नंबरवरती पण मी काय करतोय, स्टेप काउंट अप्लाय करतोय, आणि कॉलम इंडेक्स नंबरवरती पण मी काय करतोय, स्टेप काउंटला अप्लाय करतोय. सो तुम्ही बघू शकता काय डेटा आलाय, 10, 30, 90, 110. कसं आलं, सो तुम्ही बघू शकता रो इंडेक्स नंबरवरती पण काय स्टेप काउंट अप्लाय, स्टार्टिंग काय 0 इंडेक्स नंबर आणि एंड सगळं घ्यायचं आहे पूर्ण, आणि त्याच्यावरती स्टेप काउंट 2चा अप्लाय करायचा आहे. तर सगळ्यात पहिले काय होईल, 0 रो ॲज इट इज येईल, 0 रोला काय करायचं आहे, ॲज इट इज घ्यायचं आहे, आणि सेकंड रोला पण काय करायचं आहे, ॲज इट इज घ्यायचं आहे. म्हणजे की हे 2 रोजला पहिले सिलेक्ट करायचे. मग कॉलम्सवरती काय अप्लाय केलं, कॉलम इंडेक्स नंबरच्या जागी काय दिले, सगळे कॉलम सिलेक्ट करा आणि त्याच्यावरती स्टेप काउंट 2चा अप्लाय करा. म्हणजे सगळे कॉलम्समध्ये पहिलं कॉलम ॲज इट इज येईल, आणि त्याच्यावरती स्टेप काउंट 2चा अप्लाय केलं तर कोणतं येईल, अजून एक कॉलम, सेकंड इंडेक्स नंबरचा कॉलम. सो त्या केसमध्ये 0 रो आणि 0 कॉलमवरती कोणता डेटा आहे, 10 आहे. सेम 0 रो आणि सेकंड कॉलमवरती कोणता डेटा आहे, 30 आहे. सेम सेकंड रो आणि 0 कॉलमवरती कोणता डेटा आहे, 90, आणि कोणता आहे अजून एक 110. सो तुम्हाला काय आलं आउटपुटमध्ये, 10, 30, 90, 110. हे बघा. सो तुम्ही दोन्ही पण सायमल्टेनियस वापर करू शकता. अजून एक व्हेरिएशन आहे प्रिंटमध्येच, रिव्हर्सच्या फॉर्ममध्ये पण तुम्ही प्रिंट करू शकता. कोणाच्या फॉर्ममध्ये, रिव्हर्सच्या फॉर्ममध्ये. रिव्हर्स कसं करणार तुम्ही, सपोज जर का मला रोजला रिव्हर्स करायचा असेल तर कसं लिहिणार मी, कोलन कोलन -1, आणि कॉलम इंडेक्स नंबरमध्ये काय ठेवणार, कोलन ठेवणार नुसतं, कारण मला सगळे कॉलम्स पाहिजे. ठीक आहे. बट मी इथं काय दिलेलं आहे, रो इंडेक्स नंबरच्या जागेवरती काय दिलं आहे, रो इंडेक्स नंबरच्या जागेवरती काय दिलेलं आहे मी, सगळे रोजला सिलेक्ट करा. बेसिकली इथं काय दिलं, स्टार्ट नंबर नाही दिलाय, एंड नंबर नाही दिला, डायरेक्टली स्टेप काउंट दिले. पण स्टेप काउंट पण कसं दिलं आहे, मायनसमध्ये दिले, म्हणजे की रिव्हर्स डायरेक्शनमध्ये डेटा प्रिंट होईल, म्हणजे की -1 दिलेलं आहे. सो त्या केसमध्ये सगळे रोज सिलेक्ट होतील, इथं सगळे कॉलम सिलेक्ट होतील, पण डेटा जो आहे तो कसं प्रिंट होईल, रिव्हर्स फॉर्ममध्ये तुमचा डेटा प्रिंट होणार. सो तुम्ही चेक करू शकता प्रत्येक रो रिव्हर्स फॉर्ममध्ये प्रिंट झालेली. सेम तुम्ही कॉलमला रिव्हर्समध्ये प्रिंट करू शकता. कॉलम्समध्ये कसं प्रिंट करणार तुम्ही, सपोज रो तर मला सगळे पाहिजे, फक्त कॉलम काय झाले पाहिजे, रिव्हर्स झाले पाहिजे. त्या केसमध्ये मी काय देतोय, कोलन कोलन -1. आता चेक करा, बरोबर तुमची पहिली कॉलम रिव्हर्स होऊन फर्स्टला आली असेल. ही तुमची कॉलम होती, डायरेक्टली तुमचा ॲरेज अपडेट झालेला आहे. 120, 80, 40 त्याचं रिव्हर्स होऊन पहिल्या याच्यामध्ये प्रिंट झालेलं आहे. शिवाय इथं येऊन बघा, त्याच्यामध्ये रिव्हर्स डायरेक्शनमध्ये तुमचं कॉलम आता प्रिंट झालं आहे. पहिल्यांदा ही कॉलम तुमची रिव्हर्स झाली आणि पूर्ण ॲज ए फर्स्ट कॉलम म्हणून स्टोअर झाली. मग ही कॉलम रिव्हर्स झाली ॲज ए सेकंड कॉलम म्हणून स्टोअर झाली. मग ही कॉलम तुमची रिव्हर्स झाली ॲज ए थर्ड कॉलम म्हणून स्टोअर झाली, आणि ही कॉलम तुमची रिव्हर्स झाली ॲट द एंडिंगला, आणि फोर्थ कॉलम म्हणून स्टोअर झाली. लास्ट कॉलम काय आली तुमची, बरोबर.
चेक करा कसे तुमचे कॉलम्स रिव्हर्स झालेले. रोज कशी रिव्हर्स झाली ते बघा, कॉलम्स कसे रिव्हर्स झाले ते पण चेक करा. दोघांना पण सोबत पण करू शकता तुम्ही. दोघांना सोबत जर का रिव्हर्स केलं तर काय होईल, सगळ्यात पहिले तुमचं पूर्ण डेटा रिव्हर्स होईल. आता काय होईल, तुमचा पूर्ण डेटा तुमच्या एंडने रिव्हर्स होऊन जाईल. हे बघा आपली ओरिजिनल ॲरे बघा, त्या ओरिजिनल ॲरेमधलं जी पहिली रो होती ती कोणती होती, 10 20 30 40ची रो होती. ही 10 20 30 40ची आपली पहिली रो होती. त्याच्यामधलं सगळं डेटा रिव्हर्स झालं आहे, 40 30 20 10 झालेलं आहे. आणि ती पण पहिली रो होती ती लास्ट रोमध्ये कन्वर्ट झाली. सो अशा पद्धतीने तुम्ही स्लायसिंग ऑपरेशन्सला परफॉर्म करू शकता. तुम्ही तुमच्या रोजला रिव्हर्स करू शकता. रोजची सिक्वेन्स बेसिकली इथं रिव्हर्स होती आणि इथं कॉलमची सिक्वेन्स तुमची रिव्हर्स होती. पण इथं तुमचं आतमधलं डेटाच डायरेक्टली रिव्हर्स होते. कॉलम आणि रोज दोघांच्या आतमधला डेटाच पूर्णपणे कम्प्लिटली रिव्हर्स होऊन जातो. हे पॉईंट्स लक्षात घ्या, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑन 2D ॲरे. लक्ष द्या. आता 1D ॲरेमध्ये पण मी तुम्हाला 2 केसेस दाखवले होते ज्याच्यामध्ये तुम्हाला एरर शो होईल. कोणते होते ते 2 केस, जेव्हा तुम्ही एक सिंगल स्टार्ट नंबर फक्त पास करणार, जर का तो आउट ऑफ द इंडेक्स रेंज असेल तर तुम्हाला एरर येईल, किंवा तुम्ही स्टेप काउंट 0 मध्ये दिला तरच त्याच केसमध्ये तुम्हाला एरर येईल. सेम इथं पण 2D ॲरेमध्ये पण 2 केसेस आहे जिथं तुम्हाला एरर्स येणार आहे. एक, जेव्हा तुम्ही तुमचं रो इंडेक्स नंबर आणि कॉलम इंडेक्स नंबर ॲज अ सिंगल व्हॅल्यू तुम्ही पास करताय, तो जर का तुमचं आउट ऑफ द रेंज असेल तर एरर येईल. आणि दुसरं, तुम्हाला जर का तुमचं स्टेप काउंट 0 मध्ये आहे त्या केसमध्ये पण तुम्हाला काय होईल, इथं एरर शो होईल. बाकीच्या कोणत्याही केसेसमध्ये पण इथं मेथड 2D ॲरेमध्ये पण तुम्हाला एरर शो होणार नाही. तुम्हाला काय होईल, जर का तो रेंज मॅच होत नसेल तर तुम्हाला काय होईल, इथं एम्प्टी ॲरे म्हणून इथं प्रिंट होईल. बट एरर तुम्हाला येणार नाही. एरर फक्त 2D ॲरेमध्ये 2च केसेसमध्ये येतील, जेव्हा तुम्ही रो इंडेक्स नंबर आणि कॉलम इंडेक्स नंबर ॲज अ सिंगल व्हॅल्यू पास करताय तेव्हा. आणि सेकंड पॉईंट, जेव्हा पण तुम्ही स्टेप काउंटला पास करताय, स्टेप काउंटची व्हॅल्यू पास करताय, मग ते रो इंडेक्स नंबरमध्ये असो किंवा कॉलम इंडेक्स नंबरमध्ये असो, तिथं जर का तुम्ही 0 पास केली सो त्या केसमध्ये तुम्हाला एरर येणार. म्हणजे की इथं आलेलं आहे स्लाइड स्टेप कॅन नॉट बी 0. जेव्हा मी इथं स्टेप काउंट 0 दिलेलं आहे, कुठं दिलं स्टेप काउंट 0, रो इंडेक्स नंबरमध्ये मी जेव्हा स्लाइसिंग करतोय तिथं मी स्टेप काउंट 0 देतोय. सो त्या केसमध्ये मला एरर आलेलं. सेम कॉलममध्ये पण जेव्हा तुम्ही इंडेक्सिंग स्लाइसिंग करणार त्या केसमध्ये जर का कॉलम इंडेक्स नंबरमध्ये तुम्ही स्टेप काउंट 0 पास केलं तर इथं पण तुम्हाला एरर शो होईल. सो 2च केसेस आहे इथं पण, आणि मेथड 1मध्ये पण, 1D ॲरेमध्ये पण तुम्हाला 2च केसेस सांगितले. सो एवढे व्हेरिएशन्स आहेत, जेवढे होते मी तुमच्या समोर सगळे मांडलेले. 2D ॲरेवरती कसं इंडेक्सिंग होणार, कसे स्लाइसिंग ऑपरेशन्स परफॉर्म होणार ते पण तुम्हाला इझी वेमध्ये शो केलेले आहे. सगळे व्हेरिएशन्स हे सगळे तुमचे रन होतील आणि तुम्हाला आउटपुट शो होणार. एरर कधी येणार, तिथं पण 2 केस होते, इथं पण 2 केस तुमच्यासमोर रिप्रेझेंट केले. व्यवस्थितपणे सगळे पॉईंट्स नोट डाऊन करा. 1D ॲरेवरती इंडेक्सिंग कशी आहे, 2D ॲरेवरती इंडेक्सिंग कशी आहे.
त्याच्यानंतर तुम्हाला 3D ॲरेवरती इंडेक्सिंग स्लायसिंग कशी करायची तेच तुम्हाला शो करतो. 3D ॲरेवरती इंडेक्सिंग स्लायसिंग पण सोपी आहे, सेम जशी 2D ॲरेची होती सेम तशीच इंडेक्सिंग आणि स्लायसिंग 3D ॲरेवरती पण. इंडेक्सिंग स्लायसिंग कंप्लीट केल्यावरती आपण अजून काही मेथड्स अजून काही फंक्शन्स नंपायमधले स्टडी करू. जेवढ्या डीपमध्ये मेथड्स आणि फंक्शन्स स्टडी करता येईल तेवढे सगळे फंक्शन्सला आपण मेथड्सला एक्सप्लोर करू. झालं असेल तुमचं नोट डाऊन. 2D ॲरे समजलं असेल. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स 2D ॲरेवरती व्यवस्थितपणे कन्सिडर करा, लक्ष द्या. आता नेक्स्ट आहे तुमचं इंडेक्सिंग स्लायसिंग ऑन 3D ॲरे. सगळ्यात पहिले तर 3D ॲरेला क्रिएट करू. A3 नाव देऊ त्याला आणि त्याच्यामध्ये 3D ॲरेला आपण काय करू, प्लॉट करू व्यवस्थितपणे. सो आता 3D ॲरे कशा पद्धतीने क्रिएट होतो आहे. सो तो काय बेसिकली स्टॅक ऑफ 2D ॲरे, म्हणजे की नंबर ऑफ लेयर्स ऑफ 2D ॲरेचं कॉम्बिनेशन काय असणार आहे तुमचं 3D ॲरे क्रिएट होणार. सो त्या केसमध्ये np डॉट ॲरे ब्रॅकेट्स लावले आपली इनिशियल, आणि आता ह्याच्यामध्ये नंबर ऑफ 2D ॲरेचं स्टॅक तुम्हाला पुश करायचं आहे. सो नंबर ऑफ 2D ॲरेचं स्टॅक म्हणजे काय, जो 2D ॲरे आपण इथं क्रिएट केलेला आहे तोच नंबर ऑफ 2D ॲरेचं स्टॅक आपल्याला इथं काय करायचं आहे, पुट करत जायचं आहे. सेम पूर्ण 2D ॲरे ॲज इट इज कॉपी करायचं आहे आणि ह्याच्यामध्ये असे नंबर ऑफ 2D ॲरेस तुम्हाला काय करायचे, प्रेझेंट करायचे. असे नंबर ऑफ 2D ॲरेस तुम्ही इथं काय करू शकता, शो करू शकता. सो देतोय कॉमा. आता अजून एक सेम स्टॅक काय करतोय, पुट करतोय 2D ॲरेचं, फक्त डेटा त्याच्यामध्ये आता काय करणार मी, चेंज करणार. प्रिंट करून A3 आणि याला शो. सो आपलं 3D ॲरे इथं सक्सेसफुली काय झालेलं आहे, क्रिएट झालेलं आहे. 3D ॲरे मी काय केलेलं आहे इथं सक्सेसफुली आता क्रिएट केलं. ठीक आहे. सो 3D ॲरे काय असतं, बेसिकली स्टॅक असतो. कोणाचं स्टॅक असतो, 2D ॲरेचं. म्हणजे की मी काय सांगतोय, कॉम्बिनेशन ऑफ लेयर्स आहे, पण कोणत्या लेयर्सचं आहे, 2D ॲरे लेयर्सचं. कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल 2D ॲरे लेयर्स काय असतोय, 3D ॲरेला क्रिएट करतोय. सो आता हे माझं सक्सेसफुली इथं 3D ॲरे क्रिएट झालेलं आहे. आता या 3D ॲरेवरती आपण काय परफॉर्म करणार, इंडेक्सिंग आणि स्लायसिंग ऑपरेशन्स ऑन 3D ॲरे. सो सेम जसं 2D ॲरेवरती इंडेक्सिंग होती, सेम त्याच पद्धतीने इथं पण इंडेक्सिंग असणार आहे. सेम त्याच वेमध्ये आपण इथं पण इंडेक्सिंगला फॉलो करणार आहे.
चल आता इंडेक्सिंग आणि स्लायसिंग 3D ॲरेमध्ये कशा पद्धतीने केली जाते. इंडेक्सिंग आणि स्लायसिंग 3D ॲरेमध्ये कशा पद्धतीने केली जाते. आता इथं बेसिकली 3D ॲरेचं डायमेन्शन्स काय असतात. 3D ॲरेचे डायमेन्शन्स काय आपले. डायमेन्शनचं सिंटॅक्स काय. कशा पद्धतीने डायमेन्शनचं सिंटॅक्स. पहिले असतं तुमचं लेयर, मग असतात तुमचे नंबर ऑफ रोज आणि मग असतात तुमचे नंबर ऑफ कॉलम्स. ठीक आहे. सो बेसिकली 3D ॲरे काय असतं तुमचं लेयर ऑफ कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल 2D ॲरेज. काय असतात बेसिकली 3D ॲरे काय असतात कॉम्बिनेशन ऑफ मल्टिपल 2D ॲरेज जे की लेयर्सच्या फॉर्ममध्ये स्टोअर असतात. ही माझी काय पहिली लेयर. ही माझी काय या 3D ॲरेमधली ही माझी फर्स्ट लेयर आहे. ही माझी कोणती आहे सेकंड लेयर आहे. ही माझी बेसिकली काय आहे सेकंड लेयर आहे. 3D ॲरेमधली ही माझी फर्स्ट लेयर आहे, ही माझी सेकंड लेयर आहे. आणि फर्स्ट आणि सेकंड लेयरमध्ये बेसिकली काय प्रेझेंट आहे 2D ॲरे. फर्स्ट आणि सेकंड याच्यामध्ये बेसिकली काय प्रेझेंट आहे 2D ॲरेज प्रेझेंट आहे. कम्प्लिटली 2D ॲरे प्रेझेंट आहे. फर्स्ट लेयरमध्ये पण 2D ॲरे आहे ज्याच्यामध्ये 3 रोज 3 कॉलम्स आहे. आणि 3D ॲरेमध्ये पण काय प्रेझेंट आहे सेकंड लेयरमध्ये पण काय प्रेझेंट आहे 2D ॲरे ज्याच्यामध्ये आपल्याकडे 3 रोज आणि 3 कॉलम्स प्रेझेंट आहे. काय अशा पद्धतीने. सो याचं डायमेन्शन काय निघून येणार आहे. डायमेन्शन काय असेल 2 लेयरचं 2. नंबर ऑफ रोज किती आहे 3 आणि नंबर ऑफ कॉलम्स किती आहे 4. सो हा पार्ट इम्पॉर्टंट करणं खूप इम्पॉर्टंट आहे. ठीक आहे. आता नंबर ऑफ रोज एकाच लेयरचे काउंट करायचे. पहिले नंबर ऑफ लेयर्स दिले, मग त्या नंबर ऑफ लेयर्समध्ये नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम एकाच कोणत्या तरी लेयरचं तुम्हाला नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स इथं पुट करायचे. नंबर ऑफ रोज आणि नंबर ऑफ कॉलम्स कोणत्या तरी एकाच रोचे तुम्हाला इथं काय एकाच लेयरचे इथं काय करायचे प्लॉट करायचे. सो हा झालाय तुमचं डायमेन्शन कम्प्लीट ज्याच्यामध्ये 2 लेयर्स आहे आणि प्रत्येक लेयरचं हे काय डायमेन्शन काय 3 रोज आणि 4 कॉलमचं एक ॲरे इथं पुट केलेलं. प्रत्येक लेयरमध्ये कसला ॲरे प्रेझेंट आहे 3 रोज आणि 4 कॉलमचं. आता हा झाला बेसिकली तुमचं 3D डायमेन्शन्स 3D ॲरेचं डायमेन्शन. आता ह्याला आपण यूज करणार आहे आपल्या स्लाइस इंडेक्सिंग ऑपरेशन्समध्ये. सो सगळ्यात पहिले सिंटॅक्स काय असेल याचं तुमचं व्हेरिएबलचं नाव. तुमच्या व्हेरिएबलचं नाव लावायचे ब्रॅकेट्स त्याच्यामध्ये पास करायचे लेयर्सचं इंडेक्स नंबर. लेयर्स इंडेक्स नंबर रोज इंडेक्स नंबर जसं आपण 2D ॲरेमध्ये करत होतो सेम त्याच पद्धतीने आहे काहीच चेंज नाही आहे. आणि मग आहे तुमचे कॉलमचं इंडेक्स नंबर. व्हेरिएबलचं नाव लेयर्स इंडेक्स नंबर रोज इंडेक्स नंबर आणि कॉलम्स इंडेक्स नंबर. आता 2D ॲरेमध्ये मी तुम्हाला रोजला इंडेक्सिंग कशी करायची ते दाखवली टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप. कॉलम्सला इंडेक्सिंग कशी करायची ते पण तुमच्यासमोर मांडले लेफ्ट टू राईट किंवा राईट टू लेफ्ट. बट आता इथं आपल्याला अजून एक काम वाढलेलं आहे. आपल्याला आता लेयर्सला पण इंडेक्स नंबर्स प्रोव्हाइड करायचे. लेयर्सला पण आपण काय करणार आहे इंडेक्स नंबर्स इथं प्रोव्हाइड करणार. सो लेयर्स आपले इथं किती आहे 2 लेयर्स आहे. हा जो ॲरे आहे 3D ॲरे आहे त्याच्यामध्ये टोटल किती लेयर्स आहे 2 लेयर्स. सो त्या केसमध्ये जो पहिलं लेयर आहे त्याला कोणता इंडेक्स नंबर भेटणार 0. जो शेवटचं लेयर आहे जो सेकंड लेयर आहे त्याला इंडेक्स नंबर कोणता भेटेल 1. सो पहिल्या लेयरचा इंडेक्स नंबर काय 0. सेकंड लेयरचा इंडेक्स नंबर काय 1. सो आता त्याच्या मदतीने आपण काय करणार आहे आता स्लायसिंग ऑपरेशन्स इथं परफॉर्म करणार. सो व्हेरियस स्लायसिंग ऑपरेशन्स आहेत ते पण तुमच्यासमोर 3D ॲरेसाठी पण मांडून ठेवतो. सो 3D ॲरेमध्ये सगळ्यात पहिले व्हेरिएबलचं नाव दिलेलं आहे ARR3. त्याला नाव दिलं आहे ॲरे3. लावलं आहे आपले स्क्वेअर ब्रॅकेट. स्क्वेअर ब्रॅकेटचं सिंटॅक्स काय सांगितलं आहे पहिले तुम्हाला द्यायचं आहे कोणाचं काउंट द्यायचं आहे कोणता नंबर पास करायचा आहे लेयरचा इंडेक्स नंबर तुम्हाला इथे पहिल्यांदा पास करायचा आहे. सो लेयरचा इंडेक्स नंबर काय 0 लेयर आहे. या फर्स्ट लेयरचा इंडेक्स नंबर काय 0 आणि सेकंड लेयरचा इंडेक्स नंबर काय 1. सो 0 आणि 1. सो मी पहिले देतोय 0 लेयरचा ॲक्सेस घेतोय. कॉमा लावायचा आहे. कॉमा नंतर तुम्हाला द्यायचं आहे रो इंडेक्स नंबर. सपोज याची
काय होणार आहे, इंडेक्स नंबर रोला जर का इंडेक्सिंग दिली, रोजला जर का इंडेक्सिंग दिली तर दोन मेथड्स आहेत, टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप. टॉप टू बॉटम द्यायची असेल तर 0 पासून स्टार्ट करा, बॉटम टू टॉप द्यायची असेल तर -1 पासून स्टार्ट करा. सो टॉप टू बॉटम देतोय. सो टॉप टू बॉटम देताना मला सपोज पाहिजे 10. सो त्या केसमध्ये हा जो 10 डेटा आहे हा कुठं प्रेझेंट आहे, 0 लेअरमध्ये प्रेझेंट आहे, प्लस त्याचं रो नंबर काय 0, रो नंबर काय 0 आणि कॉलम नंबर काय त्याचं ते पण आहे 0. सो काय अशा पद्धतीने मी काय करणार आहे, डेटाला पास करणार आहे. सगळ्यात पहिले लेअर नंबर, त्याच्यानंतर रो नंबर आणि मग कॉलम नंबर. सो इथं 10 माझ्यासमोर काय झाले, सक्सेसफुली प्रिंट झाले. सेकंड व्हेरिएशनमध्ये मी लेअरचं इंडेक्स नंबर काय दिलंय, लेअर इंडेक्स नंबरमध्ये मी काय पास केले 1. सो 1 कुठं आहे, बेसिकली ह्या इंडेक्स हा जो 3D ॲरे आहे, या 3D ॲरेमधला हा जो शेवटचा लेअर आहे, हा शेवटचा लेअरचा इंडेक्स नंबर काय 1. सो मी त्या लेअरचा ॲक्सेस मागतोय. आता त्या लेअरच्या आतमध्ये काय प्रेझेंट आहे, 2D ॲरे प्रेझेंट आहे. सो त्या 2D ॲरेला परत एकदा इंडेक्सिंग आणि स्लायसिंग होणार, परत एकदा इंडेक्स नंबर्स असाइन होणार. ह्या 2D ॲरेसाठी वेगळे इंडेक्स नंबर्स आहे, या 2D ॲरेसाठी वेगळे इंडेक्स नंबर आहे. सो लेअर वाईज तुमचे इंडेक्स नंबर्स परत बाय डिफॉल्ट स्टार्टिंगपासून सुरुवात करतील. लक्ष द्या, नीट पॉईंट आहे का, लेअर वाईज 3D ॲरेमध्ये लेअर वाईज प्रत्येक लेअरमध्ये 2D ॲरे प्रेझेंट असतो. सो प्रत्येक 2D ॲरेसाठी बाय डिफॉल्ट पायथन 0 पासून तुमची इंडेक्सिंग स्टार्ट करणार. सो ह्या लेअरसाठी पण या फर्स्ट लेअरमध्ये 2D ॲरे आहे. सो या 2D ॲरेसाठी 3 रोज आहे, तर तिन्ही रोजसाठी टॉप टू बॉटम इंडेक्सिंग होणार 0, 1, 2 आणि कॉलमसाठी इंडेक्सिंग होणार लेफ्ट टू राईट, तर 0, 1, 2, 3. सो ह्या 2D ॲरेसाठी पण जो की 2D ॲरे आहे 0 इंडेक्स नंबरच्या लेअरमध्ये प्रेझेंट आहे, 0 इंडेक्स नंबरच्या लेअरमध्ये हा 2D ॲरे प्रेझेंट आहे, तो त्याच्यासाठी पण रोसाठी इंडेक्सिंग स्टार्ट होणार 0 पासून आणि कॉलमसाठी पण इंडेक्सिंग स्टार्ट होणार 0 पासून. सो काही अशा पद्धतीने लेअर वाईज प्रत्येक लेअरमध्ये 2D ॲरे आहे आणि त्या 2D ॲरेला सेपरेट आपण इंडेक्सिंग करणार. बाय डिफॉल्ट स्टार्टिंग आपण सुरुवातपासून करणार, 0 पासूनच करणार, टॉप टू बॉटम किंवा लेफ्ट टू राईट. आणि जर का तुम्ही बॉटम टू टॉप जात असेल आणि राईट टू लेफ्ट जात असेल तर -1 पासून स्टार्ट करा. सो त्या केसमध्ये मी काय दिलं इथं, लेअर कोणती दिली 1. सो सगळ्यात पहिले पायथन कुठं जाणार, या 3D ॲरेमधल्या फर्स्ट इंडेक्स नंबर ऑफ लेअर, फर्स्ट इंडेक्स नंबर ऑफ लेअर कोणती आहे ही, आणि त्याच्यामध्ये 0 रो कोणती आहे ही, आणि 0 कॉलम कोणती आहे ही. म्हणजे कोणता डेटा, फक्त 130चा डेटा तुमच्यासोबत प्रिंट होणार. आता सेम व्हेरिएशन, सेम कन्सेप्ट जसं 2D ॲरेमध्ये होतं सेम इथंच तो पण आहे 3D ॲरेमध्ये. फक्त 3D ॲरेमध्ये तुम्हाला एक ॲडिशनल गोष्टी करायची आहे की तुम्हाला लेयर्सला पण इंडेक्सिंग करायची आणि तो लेयरचा इंडेक्स नंबर इथं तुम्हाला मेन्शन करायचा आहे, बस बाकी काहीच नाही. आणि बाकी सगळे ऑपरेशन्स मग तुम्हाला पाहिजे तसे आपण 2D ॲरेमध्ये केले होते, सेम तेच ऑपरेशन्स आपण 3D ॲरेमध्ये पण कंटिन्यू करू शकतो. ठीक. सो अंडरस्टँड झालं असेल तुम्हाला आता 3D ॲरेमध्ये इंडेक्सिंग कशी होणार, कुणाकुणाला इंडेक्सिंग होणार, लेयर्सला पण इंडेक्सिंग होणार. प्रत्येक लेयरच्या आतमध्ये 2D ॲरे आहे, ते 2D ॲरेला प्रत्येक 2D ॲरेला सेपरेट इंडेक्सिंग होणार. बाय डिफॉल्ट स्टार्ट करणार आपण 0ला आणि बाय डिफॉल्ट स्टार्ट करणार एक तर आपण -1 पासून. सो अशा पद्धतीने तुमचे काय असतात, इंडेक्सिंग परफॉर्म होतील प्रत्येक लेयरवरती आणि प्रत्येक ॲरेवरती. त्याच्यामध्येच तुम्हाला काय व्हेरिएशन्स अजून शो करतो. सपोज
मला एक कंप्लीट लेअरचा ॲक्सेस पाहिजे असेल तर कशा पद्धतीने घेणार, एक कंप्लीट लेअर म्हणजे की पूर्ण या फर्स्ट लेअरचं मला ॲक्सेस पाहिजे. फर्स्ट लेअरमध्ये काय प्रेझेंट आहे टोटल, एवढं पूर्ण एक 2D ॲरे प्रेझेंट आहे. सो एवढं एक पूर्ण 2D ॲरे जर का मला प्रिंट करायचं असेल तर मी कसं करणार, सगळ्यात पहिले काय सिंटॅक्स आहे, लेअर इंडेक्स नंबर, लेअरचा इंडेक्स नंबर. तर लेअरचा इंडेक्स नंबर काय 0, कॉमा नंतर पूर्ण त्याच्यामधले सगळे रोज पाहिजे. सो मी देणार कोलन, परत सगळे कॉलम्स पण पाहिजे त्या लेअरमधले. सो त्या केसमध्ये पण देणार कोलन. तुमच्यासमोर प्रेझेंट आहे पूर्ण एक 2D ॲरे, 0 लेअरची पूर्ण एक ॲरे. हा झाला तुमचा. अजून एक व्हेरिएशन दाखवतो प्रिंटमध्ये. आता इथं तुम्हाला एरर कधी पूर्ण मेथड 3D ॲरेमध्ये तुम्हाला एरर कधी येईल, इथं पण 2 केसेस आहे. एक केस तर कॉमन आहे, स्टेप काउंट तुमचं जर का 0 आहे सो त्या केसमध्ये तुम्हाला 1D 2D आणि 3D ॲरेमध्ये एरर येणार. पण 3Dमध्ये तुम्हाला एरर कधी येईल, जेव्हा तुम्ही लेअरचा आउट ऑफ द इंडेक्स देताय किंवा रोचा आउट ऑफ द इंडेक्स देताय आणि कॉलमचा पण आउट ऑफ द इंडेक्स देताय. आणि कधी, जेव्हा तुम्ही एक सिंगल व्हॅल्यू पास करणार असाल, जेव्हा तुम्ही एक सिंगल व्हॅल्यूज पास करत असाल सो त्या केसमध्ये तुम्हाला या तिन्ही पण याच्यामध्ये तुम्हाला एरर शो होईल. सपोज जर का तुम्ही लेयर्स इंडेक्स नंबरमध्ये एक सिंगल नंबर पास केला आणि तो जर का आउट ऑफ द इंडेक्स असेल तर एरर येईल. सपोज जर का तुम्ही रो इंडेक्स नंबरमध्ये सिंगल व्हॅल्यू पास करताय तो आउट ऑफ द रेंज असेल तरी एरर. आणि कॉलम इंडेक्स नंबर पण जर का तुम्ही सिंगल व्हॅल्यू पास करत असाल तरी सुद्धा तुम्हाला काय होईल, एरर येईल. म्हणजे की सपोज मी देतो इथं 5, इथं देतोय 0, इथं देतोय 1. आता मी चेक करतोय सो मला काय आलेलं आहे, इथं एक एम्प्टी ॲरे इथं माझ्यासमोर काय झालेलं आहे, प्रिंट झालेलं आहे. सो इथं जर का ओके, सो 3D ॲरेमध्ये जर का तुम्ही लेअर इंडेक्स नंबर, रो इंडेक्स नंबर आणि कॉलम इंडेक्स नंबर्समध्ये जर का तुम्ही डेटा आउट ऑफ द रेंज पण पास केलेलं आहे सो त्या केसमध्ये पण तुम्हाला एम्प्टी ॲरे म्हणूनच इथं काय केलेलं आहे, त्यांनी प्रिंट केलेलं आहे. A+R3 अजून एक व्हेरिएशन दाखवतो. सगळे व्हेरिएशन्स आपले सेमच असतील जसे 2D ॲरेमध्ये आपण परफॉर्म केलेले, फक्त इथं लेयर्सचा आपण ॲक्सेस घेणार आहे. सो एक आहे, एका पर्टिक्युलर लेअरमधून जर का तुम्हाला एक स्पेसिफिक रोचा ॲक्सेस पाहिजे असेल सो त्या केसमध्ये तुम्ही लेअर 0, लेअर रो आणि इथं कोलन म्हणून तुम्ही पास करणार. कॉलमच्या केसमध्ये तुम्हाला काय पास करायचं आहे, तुम्हाला कोलन म्हणून इथं काय करायचं आहे, पास करायचं आहे. किंवा एक स्पेसिफिक लेअरमधली
रोला तुम्ही काय करू शकता, इथं ॲक्सेस घेऊ शकता. सेम आहे. प्रिंट एखाद्या कॉलमचा ॲक्सेस पाहिजे असेल सो त्या केसमध्ये पण तुम्ही 0, रोच्या जागी कोलन आणि कॉमा करून तुम्ही तुमच्या कॉलमचा इंडेक्स नंबर इथं पास करू शकता. अजून एक आहे, प्रत्येक लेअरमधलं फर्स्ट रो जर का तुम्हाला प्रिंट करायची असेल सो त्या केसमध्ये सगळे लेयर्सला सिलेक्ट करा, 0 ॲज अ रो इंडेक्स नंबर पास करा आणि कॉलमला पण काय ठेवा, ऑल ठेवा. सो या केसमध्ये पण काय होईल, प्रत्येक याचं तुम्हाला फर्स्ट रो तुमच्यासमोर प्रेझेंट असेल. सो त्या अशा पद्धतीने तुम्ही व्हेरियस ऑपरेशन्स पण इथं परफॉर्म करू शकता. एरर तुम्हाला दोनच केसेसमध्ये असतील, 1D, 2D आणि 3D मध्ये. एक जर का तुम्ही स्टार्ट नुसतं सिंगल नंबर पास करताय मग ते कोणताही असो आणि एक स्टेप काउंट तुमचं 0 असेल, बाकी सगळ्या केसेसमध्ये तुम्हाला एम्प्टी ॲरे म्हणून शो होईल. लक्ष द्या, सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करून बघा. 3D ॲरे पण सोपं आहे, त्याच्यामध्ये तुम्हाला फक्त लेअरला पुट करायचं आहे आणि प्रत्येक लेअरच्या आतमध्ये सेपरेट इंडेक्सिंग तुमची होणार. बाकी सगळं ऑपरेशन्स तुमचं सेम असतात. त्याच्यामध्ये पण तुम्ही स्टेप काउंटला देऊ शकता प्रत्येक पोझिशनवरती. लेयर्सला पण तुम्ही ॲक्सेस देऊ शकता, एक पर्टिक्युलर लेयर्स. आता हे झालं तुमचं फक्त सिंगल ऑपरेशन. असं तुम्ही स्लाइसिंग करू शकता प्रत्येक जागेवरती, म्हणजे की लेयर्सच्या जो जागा आहे त्याच्यावरती स्लाइसिंग करा, म्हणजे की काय अशा पद्धतीने. त्याच्या आतमध्ये जाऊन जर का तुम्हाला परत स्लाइसिंग करायची असेल रोसाठी ते पण तुम्ही करू शकता. आणि 0, 2. याचा अर्थ काय, किती लेयर्स सिलेक्ट करायचे, 0 आणि 1 नंबरची लेयर सिलेक्ट करायची. याचा अर्थ काय, प्रत्येक लेयरच्या आतमध्ये 0 इंडेक्स नंबरची रो आणि फर्स्ट इंडेक्स नंबरची रो सिलेक्ट करायची. आणि ह्याचा अर्थ काय, प्रत्येक लेयरमध्ये तुम्हाला 0 इंडेक्स नंबरचा कॉलम आणि फर्स्ट इंडेक्स नंबरचा कॉलमला सिलेक्ट करायचं. सपोज जर का तुमच्या 3D ॲरेमध्ये मल्टिपल लेयर्स आहेत, 5 to 6 लेयर्स आहे, त्या 5 to 6 लेयर्समध्ये तुम्ही फक्त 0th इंडेक्स नंबरची लेयर आणि फर्स्ट इंडेक्स नंबरची लेयर जर सिलेक्ट करणार आणि त्या 2 लेयर्समध्येच तुम्ही हे सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करणार आणि तेवढंच ॲरे तुम्ही आउटपुट स्क्रीनवरती शो करणार. सो काही अशा पद्धतीने तुम्ही प्रत्येक पोझिशनवरती, लेयर्स इंडेक्स नंबरच्या पोझिशनवरती, रो इंडेक्स नंबरच्या पोझिशनवरती आणि कॉलम्स इंडेक्स नंबरच्या पोझिशनवरती पण तुमचे ऑपरेशन्स परफॉर्म करू शकता. स्टार्ट नंबर, स्टॉप नंबर आणि स्टेप काउंट हे कॉमन आहे 1D, 2D आणि 3D ॲरेमध्ये. फक्त फरक कुठं येतोय, कॉमाचा. लक्ष द्या, व्यवस्थितपणे अंडरस्टँड करा. सगळे कन्सेप्ट तुमच्या समोर मांडलेले, प्रत्येक व्हेरिएशन आहे. तिन्ही पण ॲरेमध्ये एकच गोष्ट लक्षात ठेवा, एरर 2च केसेसमध्ये येते, जेव्हा तुम्ही एक सिंगल नंबर पास करणार.
मग ते स्टार्ट नंबरमध्ये असो स्टॉप नंबर, सॉरी एक फक्त सिंगल नंबर तुम्ही पास करणार, एक फक्त सिंगल नंबर. 1D ॲरेमध्ये एक सिंगल नंबर पास झाला तो आउट ऑफ द रेंज असेल तर एरर. इथं पण 2D ॲरेमध्ये रो इंडेक्स नंबर आणि कॉलम इंडेक्स नंबरच्या जागेवरती जर का सिंगल नंबर पास होत असेल आणि तो आउट ऑफ द रेंज असेल तर एरर येईल. आणि इतर लेअर इंडेक्स नंबरच्या जागेवरती, रो इंडेक्स नंबरच्या जागेवरती आणि कॉलम इंडेक्स नंबरच्या जागेवरती जर का तुम्ही सिंगल नंबर पास केला तेव्हाच तुम्हाला एरर शो होईल. आणि स्टेप काउंट जर का तुम्ही कुठेही 0 दिला तर तुम्हाला एरर. एवढे दोनच एरर्स असतील, बाकीच्या केसेसमध्ये तुम्हाला एम्प्टी ॲरे प्रिंट होईल. आणि मग व्हेरिएशन्स सगळे सारखे, जे 1D ॲरेमध्ये दाखवले, जे 2D ॲरेमध्ये दाखवले, सेम तेच व्हेरिएशन्स 3D ॲरेमध्ये. फक्त काम काय वाढतोय, 3D ॲरेमध्ये सगळ्यात पहिले ॲरेचा ॲक्सेस घ्या आणि मग त्याच्या आतमध्ये तुमची रो आणि कॉलमची इंडेक्सिंग अप्लाय करा. सो काय अशा पद्धतीने तुम्ही तिघांवरती पण इंडेक्सिंग स्लायसिंग परफॉर्म करू शकता, 1D वरती, 2D वरती पण आणि 3D वरती. कन्सेप्ट लक्षात घ्या. प्लॉट कसा करायचा आहे बघा, इंडेक्सिंग स्लायसिंग कशा त्याच्यावरती परफॉर्म करायची ते पण चेक करा. ठीक आहे, प्रेझेंटी ऑन केली आहे, प्रेझेंटी लावून घ्या. काय डाऊट असतील तर विचारा. ठीक आहे, इंडेक्सिंग स्लायसिंग समजून घ्या व्यवस्थितपणे 1D 2D आणि 3D ॲरेवरती.